योग निद्रा. मेटाबॉलिझम चांगलं होण्यासाठी आणि आपल्या मनाच्या आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी आपण योगनिद्रा करणार आहोत. आपण पाठीवर शांतपणे झोपायचं आहे. आपले दोन्ही हात शरीराच्या जवळच पण शिथिल अवस्थेत आहेत. आपले दोन्ही हात शरीरापासून 4 ते 5 इंच अंतरावर लांब करून अर्धवट उघडलेले आहेत. आता रिलॅक्स व्हायचं आहे. आपल्या दोन्ही पावलांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. आपल्या शरीराची कोणत्याही अवयवाची हालचाल न करता आपण शांत पडलो आहोत. आता आपण सावकाश आपले डोळे बंद करत आहोत. आपण 3 वेळा संथ श्वसन करणार आहोत. श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा. इनहेल, एक्सेल. श्वास हळूहळू आत जातोय, हळू बाहेर सोडायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर शिथिल झाल्याची जाणीव आता आपल्याला होत आहे. अशा स्थितीत झोप येत असल्याची जाणीव आपल्याला होत असली तरी आपण संपूर्णपणे सजग राहणार आहोत. फक्त आपलं शरीर आणि मन विश्रांती घेणार आहे. आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आजूबाजूच्या वातावरणात जाणवणारे आवाज, हालचाली यांच्याकडं आपलं लक्ष जात आहे. आता आजूबाजूच्या वातावरणातील प्रत्येक गोष्टीची जाणीव मंद मंद होत चालली आहे. या वातावरणात आपण आणि आपले शरीर इतकंच उरलेलं आहे. संपूर्ण शरीर आणि मन पूर्णपणे शिथिल करायचं आहे. कुठेही ताण नाही, तणाव नाही, कुठलीही वेदना नाही, कुठेही थकवा नाही. आता आपल्या डाव्या पायाचा एक एक अवयव आणखीन शिथिल होणार आहे. या सर्व अवयवांमधून चैतन्य आपल्या हृदयात प्रवेश करणार आहे. डाव्या पायाचा अंगठा, सर्व बोटं, टाच, पाऊल, घोटा, पोटरी, डावा गुडघा, डावी मांडी या भागातील चैतन्य आपल्या हृदयामध्ये स्थिर झालेलं आहे. आता आपल्याला डाव्या पायाची हालचाल करता येत नाहीये. आता उजवा पाय शिथिल होणार आहे. उजव्या पायाचा अंगठा, सर्व बोटं, पाऊल, टाच, घोटा, पोटरी, उजवा गुडघा, उजवी मांडी या भागातील चैतन्य हृदयात जाऊन स्थिर झालं आहे. आता आपल्याला उजवा पाय देखील हलवता येत नाहीये. आपल्या कमरेच्या भागातील चैतन्य हळूहळू हृदयात येत आहे. आता कंबरसुद्धा आपल्याला हलवता येत नाहीये. पोटाच्या आणि छातीच्या भागातील सर्व अवयवातील चैतन्य हृदयात आलेले आहे. डावा हात, हाताची बोटं, तळहात, मनगट, कोपर, डावा दंड, डावा खांदा,
हे सर्व शिथिल होऊन त्यातील चैतन्य हृदयात आलेलं आहे. आता आपल्याला डावा हात देखील हलवता येत नाहीये. आता उजव्या हातातील चैतन्य हृदयात स्थिर होणार आहे. उजवा हात, बोटं, तळहात, मनगट, उजवा कोपरा, उजवा खांदा या सर्वातील चैतन्य हृदयात स्थिर झालेला आहे. आता आपला उजवा हात इतका शिथिल झालाय की आपल्याला तो देखील हलवता येत नाहीये. आपल्या डोक्यातील, चेहऱ्यावरील सर्व अवयव जसं की मेंदू, कान, नाक, डोळे, कपाळ, गळा, मान हे सर्व अवयव संपूर्णपणे शिथिल होऊन त्यातील चैतन्य आपल्या हृदयात आले आहे. आपले संपूर्ण लक्ष आपण आपल्या श्वासावर केंद्रित केलेले आहे. श्वास हा प्राण आहे. आपला श्वास आणि उच्छ्वास संथ गतीनं आणि लयबद्ध सुरू आहे. आपोआप होणाऱ्या या श्वसन क्रियेत श्वासाबरोबर या विश्वातल्या सर्व चांगल्या, सकारात्मक, मंगलमय अशा गोष्टी माझ्या शरीरात प्रवेश करत आहेत. आपल्या सोडल्या जाणाऱ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक गोष्टी, सर्व आजार, वेदना, दुःख हे सर्व बाहेर निघून जात आहे. आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आपण केंद्रित केलेलं आहे. श्वास हळूहळू आत जातोय, हळूहळू बाहेर पडतोय, आत जातोय, हळूहळू बाहेर पडतोय. या अवस्थेमध्ये आपण अतिशय शांत, आनंद याचा अनुभव घेत आहोत. आनंदानं, चैतन्यानं भरलेले आपण आता आजूबाजूच्या वातावरणात या चैतन्याचा अनुभव घेत आहोत. आजूबाजूचे वातावरण आनंदाने, चैतन्याने भरून गेलेले आहे. आपले मन या परिसरातील झाडे, पाने, फुले, पक्षी हे सर्व आनंदाचा अनुभव घेत आहेत हे पाहतो आहोत. हृदयात साठवलेले चैतन्य, आनंद, समाधान हे सावकाश आपल्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. हळूहळू आपलं संपूर्ण शरीर आनंदमय, चैतन्यमय होऊन जाणार आहे. हृदयातलं हे चैतन्य सगळ्यात प्रथम आपल्या मेंदूत पोचलं आहे. अतिशय तल्लख बुद्धी त्यामुळे आपली होत आहे. डोळे, नाक, कान, कपाळ, गळा, मान हे सर्व अवयव या चैतन्याने भरून गेले आहेत. हृदयातील हे चैतन्य आता पोटातून, छातीतून सगळ्या अवयवांपर्यंत जात आहे. आपल्या कमरेचा भाग देखील चैतन्यमय होत आहे. उजवा खांदा, संपूर्ण उजवा हात, कोपर, मनगट, तळवा, उजव्या हाताची सर्व बोटं, अंगठा सर्व पुन्हा चैतन्यमय झालेला आहे. डावा हात, डावा खांदा, कोपर, मनगट, तळवा, डाव्या हाताची सर्व बोटं, अंगठा हे सुद्धा चैतन्यमय झालेलं आहे. उजव्या पायाला देखील या चैतन्याची ऊर्जा आता मिळत आहे. उजवी मांडी,
उजवा गुडघा, पोटरी, घोटा, उजवं पाऊल, टाच, उजव्या पायाची सर्व बोटं चैतन्यमय झालं आहे. डावा पाय, डाव्या पायाला देखील चैतन्य मिळत आहे. डावी मांडी, डावा गुडघा, पोटरी, घोटा, पाऊल, टाच, डाव्या पायाची सर्व बोटं हे चैतन्यमय झालेलं आहे. आपलं संपूर्ण शरीर चैतन्यमय, तेजस्वी आणि उत्साही झालेलं आहे. या चैतन्यमय प्राणशक्तीला वंदन करून तिला नम्र विनंती की माझ्या शरीरातील अग्नी म्हणजे मेटॅबॉलिझम अतिशय उत्तम ठेव. आता ही योगनिद्रा आपण हळूहळू थांबवणार आहोत. आपण सावकाश उठून बसायचं आहे. आपले अलगद मिटलेले डोळे तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात, तळहात एकमेकांवर घासून हातात थोडी उष्णता निर्माण करायची आहे. गरम झालेले हे तळहात बोटं आपल्या दोन्ही डोळ्यांवर ठेवून एक उष्ण अंजनच आपण डोळ्याला द्यायचं आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. आसपासच्या परिसराचा आस्वाद घ्यायचा आहे आणि ओंकार म्हणायचा आहे 3 वेळेला. ओम शांति शांति शांति.